आणि पुढे हा अवैध दारू धंदा देशी दारू धंदा बंद झालाच पाहिजे यासाठी सर्व तरुण जाण्याने या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित झालेला आहे। दारूचा धंदा त्वरित बंद व्हावा यासाठी सर्व ग्रामस्थांची मागणी। हा रस्ता रोको करण्यात आलं कारण आमचं इथे समनापूर मध्ये देशी दारूचं परवानगी धारक दुकान ओपन होत आहे। 3 वर्षापासून आम्ही लढा देतो की इथे हे दुकान झालं नाही पाहिजे, कुठलं तरी आहे ते स्थलांतरित होऊन इथं येत आहे आणि इथं आमचे जे लहान मुलं आहेत, महिला भगिनी आहेत, सगळ्यांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेचा हा जो प्रश्न निर्माण होणार आहे। आमची जी पिढी आहे ती पुढची बर्बाद होणार आहे। लहान मुलं म्हणजे अगदी दारुडे आपण बघतो की अगदी जिथे परवानगी नाहीये तरी पण दारू पिली जाते, तर परवानगी भेटला तर मग विचारूच नका मग ती बंद कसं करायचं। त्यामुळे आमचा याला तीव्र विरोध आहे की इथं आम्हाला दारूचं दुकान नको आहे। जिथे दारूची दुकानं बंद केले जातात, जिथे परवानगी दिली जात नाही, तिथे आमच्या गावात का परवानगी दिली? असं आम्ही काय पाप केलेलं आहे? आम्हाला आमच्या गावाचा विकास करायचा आहे, तुम्ही आमच्या गावाचं वाटोळं करायला का निघालाय? त्यामुळे प्रशासनाला आमची विचारणा आहे की हे चालणार नाही, हे का करण्यात येत आहे? कुठे प्रशासन लाचार आहे, कुठल्या दबावाखाली आहे किंवा कुठला आर्थिक अपहार झाला आहे आम्हाला माहित नाही। आम्हाला फक्त हे दारूचं दुकान नको आहे, आम्हाला आमचं गाव वाचवायचं आहे, आम्हाला आमचं गाव सुधारायचं आहे, विकासाच्या दिशेने न्यायचं आहे। तर त्याच्यासाठी नक्कीच त्यांनी सहकार्य करावं हीच आमची सगळ्या महिलांची विनंती आहे। सर, आपण जर समनापूरचा इतिहास बघितला असेल तर समनापूर हे अतिशय संवेदनशील झालंय अलीकडल्या काळामध्ये। समनापूर मध्ये उमटले आणि आमचं गाव बदनाम झालं, बरोबर आहे ना सर? त्याच्यानंतर एक मर्डर झाला तिथे नेचर हॉटेलच्या समोर, कुणीतरी कुणाचा तरी मुंडकच कापून टाकला आणि तो रिपोर्ट आज जरी तुम्ही बघितला ना साहेब, ते सगळं दारू पिऊन झालंय, बरोबर आहे? म्हणजे त्यावेळेस तर दारू आमच्या गावात विकत पण नव्हती, लायसन्स वाली। मग तसं जर असताना, एवढा संवेदनशील क्षेत्र असताना नुकतंच आता एक आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, दारूच्या दुकानाला सहकार्य करण्याचा काही आमच्या गावामध्ये पाणी नाही, तुम्हाला माहितीये का सर? 10,000 लिटर पाणी विकत घेतलं जातंय इथे, प्यायला पाणी नाही आमच्या गावामध्ये आणि तुम्ही दारूचे दुकान आणताय, कुठल्या नियमाने आणताय ते कुणाला पाहिजे? आणि माझा तर अगदी जे त्याच्यामध्ये होते त्यांनाही प्रश्न आहे की कुणी आपल्या गावामधून असा अर्ज दिलाय की आदरणीय प्रांत साहेब, आदरणीय कलेक्टर साहेब, लवकरात लवकर अत्यावश्यक गरजेमध्ये जे दारू येते देशी दारू ते दुकान आमच्या गावात होण्यात यावं। आणि प्रांत साहेबांनी लगेच त्याचा विचार केला आणि तत्काळ आपल्या गावामध्ये देशी दारूच्या दुकानाचा काही ठराव करण्यात आला। साहेब, मला होऊ देणार नाहीये, याच्यासाठी प्रशासनाला आमच्यावरती गोळ्या मारायच्या असेल, दांडे करायचे असेल, प्रशासन लाचार असेल, आंधळा असेल, बैरा असेल तर त्यासाठीच आहे। 3 वर्षांपासून आम्ही ओरडतोय अगदी संविधानिक मार्गाने, त्यावेळेस प्रशासनाचे डोळे उघडले नाही आणि ज्या वेळेस नाक दाबतं त्यावेळेस तोंड कसं उघडलं जातं त्याचं हे आज उदाहरण आहे। आणि या आंदोलनामध्ये जर काही होत असेल तर त्याला पूर्णपणे प्रशासनच जबाबदार आहे, कारण वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितलंय की हे दारूचं दुकान बंद करा, हे दारूचं दुकान बंद करा, आणि त्यांनी वेळोवेळी हे सांगण्याचा प्रयत्न केला की नाही, दारूचं दुकान बंद होणार नाही, तुमच्या समनापूरचा आम्हाला वाटोळा करायचे तुमच्या विनंती आहे की मला असं वाटतं फक्त दारूचे दुकान बंद करणं हा आपला उद्देश नाही, ते कशामुळे चालू होत आहे